हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या व्लॉग चॅनलमध्ये. मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश JRK व्लॉग्स लातूर. डेली व्लॉग आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्ही ज्या चॅनलवर पहिली वेळेस आला असता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. डेली व्लॉग चॅनल आहे आपलं आणि मी आजचा व्लॉग टाकलाच आहे. खूप छान अशी मी एक नवीन रेसिपी म्हणा किंवा चटणी अशी शेअर केली आहे. बघा मग व्लॉग. बघा आता सकाळचा वेळ आहे, हा 6:30-7 वाजले होते. मग सूर्य तसा निघाला होता. सकाळी चिवचिवाट चालूच होता चिमण्यांचा वगैरे. खूप छान असं मग लगेच चहा ठेवलेला आहे. मुलांच्या आंघोळ्या वगैरे चालू होत्या. सकाळचा वेळ असल्यामुळं शाळा आहे 7 वाजता भरते, ऑटो येतोयच. मग लगेच मला चला चहा वगैरे करून घ्यावं. छान असं दूध गरम करून घेतलेलं आहे पलीकडे आणि इकडे चहापत्ती टाकलेली आहे चहामध्ये. मस्त अशी छान सकाळ सकाळी चहा झाला ना पूर्ण काम करण्याची एनर्जी वेगळीच असते. मग कोणाकोणाला अशी सवय आहे कमेंट करून जरूर सांगा. चहा म्हणजे आपलं सकाळची मॉर्निंगची कामधंदा म्हणलं सुरुवात तर चहापासूनच होते. खूप स्त्रियांची बरं, खूप अशा जी घरातल्या बायका आहेत त्यांच्या आधी चहा असतो आपला, मग बाकीचे सगळे कामं. चला लगेच मग मुलांना पण आवरून पाठवायचं आहे शाळेला, डबा करायचा आहे. फटाफट आवरून घेऊन आणि संध्याकाळी पूर्ण मी किचन वगैरे क्लीन करून झोपते. भांडे असले तर भांडे पण तेवढं घासून घेते. कधीतरी होऊन जातं, कधी कटाळा वगैरे आला असलं भरून ठेवते भांडे, सकाळी घासायचं वगैरे. मग मी रात्रीच क्लीन करून ठेवलं होतं पूर्ण किचन. अशा प्रकारे बघा मी दाखवलेलं आहे आज किचनचं थोडंसं शॉर्टमध्ये किचन टूर सॉरी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू. आणि सकाळी सकाळी इतका छान असं सूर्यप्रकाश येतो घरात आणि चिमण्यांचा बाहेरला आवाज खूपच छान. रिअल वाईज तुम्हाला मी पुढे दाखवेनच चिमण्यांचं वगैरे. लई छान असं बघा. आता चहापत्ती दूध टाकून घेते. छान असा चहा झालेलाच आहे आपला. पूर्ण ब्लॉग बघा आणि कमेंट जरूर करा. एक दिवसात ब्लॉग येतच आहेत आपले. थोडेसे लेट होत आहे मला पण ब्लॉग टाकायला. थोडीशी माझी तब्येत बरोबर नव्हती आणि कसं आहे घसा वगैरे खराब झालेला आहे, खोकला लागलेला होता. त्याच्यामुळे मला अद्रक टाकायलाच पाहिजे मला चहामध्ये. अद्रक टाकून छान असं इलायची अद्रक टाकून चहा बनवला. अशा प्रकारे ठेवते मी बघा. असे छोटेसे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये अद्रक, कोथिंबीर जे असले आपले छोटे मोठे असतात ते भरून ठेवते बघा. किती छान असा चहा झालेला आहे. लगेच मग छान अशी आपली रेसिपी घेतलेली आहे बनवायला. आणि सकाळचा ब्लॉग झालेला म्हणजे सकाळची रुटीन माझी पूर्ण झाली होती. स्वयंपाक भांडे वगैरे सगळे झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवत आहे. जसे की भेंडी चपात्या करून घेतलेल्या होत्या. नंतर मी भेंडी आणि शेंगदाण्याची चटणी, माझ्या छोट्या बहिणीला खूप आवडते ही चटणी, त्याच्यासाठी मला चला शेअर करावी. तिनं पण जर ब्लॉग बघितला तर तिनं पण घरी बनवेलच. अशा प्रकारे मग शेंगदाणे घेतले आहेत छान क्वालिटीचे असे भाजून. जास्त असं हे पण नाही तर काय म्हणतात, थोडीशी कुमट वगैरे असणारे शेंगदाणे वापरायचे नाहीत, नाही तर चटणी खराब होते, म्हणजे करवट लागते, कुमट लागते. त्यासाठी शेंगदाणे निवडून घ्या चांगलं. आणि भेंडी पण मस्त अशी धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यामध्ये. शेंगदाणे आणि शेंगदाणे भाजण्याची पद्धत कशी आहे ही, जशी आपली चटणी बाहेर जसं पॅकिंगची आपण आणतो कधी कधी खूप छान लागते वरती. जसं की अख्खे शेंगदाणे असतात आणि थोडंसं नॉर्मल वाटलेली असते. खूप छान लागते ती चटणी. तेच आपण शेअर करावी आज. छान असं घेतलेले आहेत आता शेंगदाणे भाजून. आपला तवा घेतलेला म्हणजे चपात्या बनवल्या होत्या. चपात्याच्या नंतर शेंगदाणे टाकले आणि गॅस केलेला आहे एकदम कमी. आणि तवा पण थोडासा नॉर्मल थंड होऊ दिला आहे, जास्त गरम नाही तवा पण. अशा प्रकारे गॅस आहे एकदम बारीक. आणि आपल्याला अशाच ह्याच्यावरती भाजून घ्यायचं आहे. जसं की शेंगदाण्याला आपण डाग लागू द्यायचं नाही, म्हणजे ते थोडंसं करपलेले दिसतात ना तसे होऊ द्यायचे नाहीत. मंद आचेवरच खमंग असे भाजून घ्यायचे. जितकं आपण असं भाजचाल ना तितकं पूर्णवरचं टर्पल निघूपर्यंत छान असं भाजून घ्यायचे. खमंग लागतात बरं खूप छान. जसं की आपल्याला ती काय म्हणतात खारमोरी भेटतात ना त्या पद्धतीनेच, फक्त इतकंच की ती आपण भिजवून ठेवून बनवलेली असतात खारमोरे. ही तसं नाही मिठाच्या पाण्यामध्ये. फक्त आपले साधे शेंगदाणे भाजीचे जे वापरतो आपण ते मी घेतलेले आहेत आणि ते भाजत आहे. आता ह्याच्यावरती मी थोडंसं मीठ टाकणार आहे. का? कारण आणखीन थोडेसे खुरपूस म्हणजे काय म्हणते खमंग भाजतील त्यासाठी. आणि थोडंसं मिठानं टेस्ट पण वाढते शेंगदाण्याची. आणि जर तुम्हाला खारमोरे बनवायचे असेल ते पण मला येते. का? कारण अशाच पद्धतीने आपण शेंगदाणे काय करायचे, एक वाटीमध्ये काढून घ्यायचे जेवढे आपल्याला बनवायचे तेवढे, आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि कमीत कमी 1 ते 2 घंटे ते शेंगदाणे भिजवून ठेवायचे. त्यानंतर ते अशा मीठ टाकून मिठाच्या ह्याच्यावरतीच भाजून घ्यायचे. आपल्याला खारमोरे मिळून जातात. मग मी खारमोरे बनवत नाही, मी साधी एक चटणी बनवणार आहे. त्यासाठी थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, त्याच्यावरती मी भाजत आहे. खूप छान होते अशी चटणी. करून बघा तुम्ही आणि एक वेळेस जरूर कमेंट करा कशी बनलेली होती. खूप छान लागते अशा पद्धतीने चटणी केलेली. मी कधी शेअर केली नाही आपल्या चॅनलवरती. मी जवसाची चटणी शेअर केली, काळं तिखट चटणी शेअर केली, पुन्हा नंतर हिरवी मिरची चटणी ठेचा,
पण नंतर अशा 5-6 चटण्या मी शेअर केल्या होत्या, पण ही चटणी कधी शेअर केलेली नव्हती. नंतर खोबऱ्याची चटणी शेअर केलेलीच आहे. नंतर डोसे, इडली त्यासोबत खाणारी आपण चटणी ती पण शेअर केलेली आहे. ही चटणी मी आतापर्यंत कधी आपल्या चॅनलवरती शेअर केलेली नव्हती, म्हणून चला मला आज ही चटणी दाखवावी सगळ्यांना. खूप छान असे शेंगदाणे भाजले आहेत. तुम्हाला मी टर्पल पण काढून दाखवलेले आहे. आणि आता बघा पूर्ण मी काढून घेते आणि ह्याच तव्यामध्ये बनवणार आहे मी भेंडी. पूर्ण रेसिपी बघा आणि कमेंट करून जरूर सांगा की कशी वाटली, आणि तुम्ही केल्याच्यानंतरही मला जरूर कमेंट करा. अशाच नवीन नवीन रेसिपी, नवीन नवीन ब्लॉग, नवीन आणखी माहिती बघायला जर तुम्हाला आवडत असेल आणि माझ्या चॅनल तुम्ही पहिली वेळेस असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट प्लीज करा. कारण एका कमेंटला खूप छान असं मला एक एनर्जी येते दुसरं ब्लॉग बनवण्याची, टाकण्याची. आणखी चालते. मग बघा मग पूर्ण ब्लॉग. छान अशी चटणी दाखवणार आहे मी वाटून. लगेच त्या तव्यामध्ये मी थोडंसं मीठ आहे शिल्लक तव्यावरती, आणि त्याच्यामध्ये मी भेंडी अशी छान अशी धुवून घेतलेली होती. थोड्या वेळ पाणी निचरायला चाळणीमध्ये काढून ठेवले. पूर्ण पाणी निचरलं त्याच्यानंतर लगेच मी कट करून घेतली अशी छान अशी. आणि किडकी वगैरे काही नव्हती, मी बघूनच कट केलेली आहे. नाही तर आणखीन कमेंट येतील मला, ताई तुम्ही बघून कट केली नाही भेंडी, एकदाच 3-3, 4-4 कट करता. तसं नाही, मी पूर्ण बघितली आणि मगच कट केलेली आहे. छान असं भाजली भेंडी आपली. आणि बघा टर्पल किती छान असे निघत आहेत, एकदम स्मूथ खरमुरी जसं निघतात ना पण पूर्ण तसेच झालेले आहेत, एकदम खरपूस. आणि इतकं खमंग लागत होते ना, मी एक खाऊन बघितलं, अप्रतिम अशी. तुम्ही एकच वेळेस अशी चटणी करून बघा, तुम्हाला वाटेल की हो जशी आपल्या मार्केटमध्ये मिळून जाते तशीच चटणी ही बनते. फक्त इतकंच की आपण वाटताना थोडीशी काळजी घ्यायची आहे की ऑन ऑफ बटनामध्येच म्हणजे वाटून घ्यायची आहे. जास्त फास्टमध्ये जर आपण वाटलं तर पूर्ण बारीक होऊन जाते. त्यासाठी काय करायचं, आपलं मिक्सर जे असतं जे सरळ फिरवतं ते उलटं फिरवायचं आणि त्याच्यामध्ये ऑन ऑफमध्येच वाटून घ्यायचं. खूप छान अशी चटणी मिळून जाते. जर खलबत्ता असेल तर जर त्या खलबत्त्यामध्ये वाटा, त्याच्यानंतर अप्रतिम अशी होते. आणि मी 4 ते 5 लसणाच्या कळ्या पण काढून घेणार आहे, कारण त्याच्यानं पण चव आणखीन वाढते. बघा मग आता छान असे जिरे मोहरी टाकून घेतलेली आपली भेंडी करायला. आणि त्याच्यामध्येच लगेच मी वाटून ठेवलेलं होतं हिरव्या मिरचू, जसं की ठेचा वाचून ठेवलेला होता, मग तेच ॲड केलं. थोडीशी हळद आणि मीठ आणि जिरे मोहरी टाकलेली आहे. खूप छान अशी भेंडी होती अशा प्रकारे. जर लेकरं तुमचे खात नसतील तर अशा प्रकारे जरूर करून द्या त्यांना. मिठामध्ये पण खूप छान अशी लागते ही भेंडी. बरं मला तिखट आवडते आणि मी तिखटच बनवते. बरं हिरवी मिरची वाटून ठेवलेली होती बॉक्समध्ये, मग ती पूर्णपणे आज घेतली आणि छान असा परतावून घेतलेली आहेत. आता मिरच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं थोडंसं. जर तुम्हाला थोडंसं काय म्हणतात मऊ पाहिजे असेल भेंडी तर थोडंसं पाण्याच्या शिंतोड्या मारायचा आणि प्लेट झाकायचं, खूप छान अशी होते. आणि नाही तर तुम्ही असंही करू शकता, आता जे आपण मिक्स केलो त्याच्यानंतर प्लेट टाकायचं आणि थोडासा 5 स्लो गॅसवरती. खूप छान होते अशा प्रकारे भेंडी झाली आहे, मस्त अशी भेंडी. आता ह्याच्यावरती थोडं मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. हे शेंगदाणे घेणार आहे वाटलेलीच, भाजलेलीच. छान अशी चवीला ही भेंडी होते अशा पद्धतीने जर केली तर. आणि फक्त मिठामध्ये पण बनवता येते, तिखट कमी टाकली तरी चालून जातं ह्या भेंडीच्या भाजीसाठी. खूप छान अशी झाली. आणि आता आपली आहे पुढची चटणी, म्हणजे जी आपली मेन रेसिपी आहे त्याच्यावरती आपण फोकस करूया. ही झालेली आहे मस्त अशी आपली भेंडी. शेंगदाण्याचं कूट थोडंसं वाटून टाकलेलंच आहे. आणि खूप छान असे जे ज्यांला ती असे म्हणतात ना थोडीशी लाळूक वगैरे लागते, ती आवडत नाही कोणाकोणाला, त्यासाठी थोडंसं बेसन किंवा आपण ह्या पद्धतीने शेंगदाण्याचं कूट ॲड केलं तर तशी पण लागणार नाही किंवा लेकरांना आवडेल. कोणी लेकरं काय करतात, नको म्हणतात अशी दिसायली वगैरे किंवा अशी लाळूक वगैरे लागली ना नकोच बोलतात खाण्यासाठी. त्या पद्धतीने मी काय करते अशा पद्धतीने बनवते, लेकरांना देते. आणि जर शेंगदाण्याचं कूट नाही आवडत तर मग त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकायचं, खालीवरी करून द्यायचं. एकदम मस्त अशी आपली छान अशी भेंडीची भाजी होते. लगेच मी ती शेंगदाणे घेतली आहे छान असं सोलून, खूप छान असं टर्पल निघालं इथं. आणि कसं आहे ती आपली जी सोलापुरी चटणी भेटते ना शेंगदाण्याची, ती भट्टीमध्ये भाजून घेतलेली असते. त्याची एक प्रोसिजर असते भाजण्याची. तशा पद्धतीने आपण बी घरी बनवू शकतो. मी जसं आता दाखवलेलं आहे, जसं मीठ थोडंसं टाकून त्याच्यामध्ये छान असं खरपूस आणि मंद आचेवर भाजून घ्यायचं. खूप छान अशी जशी आपल्याला बाहेर मिळते चटणी त्या पद्धतीने मिळून जाईल. खूप छान लागते बघा अशा पद्धतीने करून. आणि छान असं टर्पले आता चोळून घेतले मी हातावरती आणि आता छान वाटून घेते. आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आणखीन थोडंसं लाल तिखट, शेंगदाणे. आणि आपली क्वांटिटी जशी आहे त्या पद्धतीने आपण चटणी वगैरे ॲड करायचं, मीठ चटणी. ओके. मग घेतलं आहे मी मिक्सरचं छोटं भांडं
अशा प्रकारे घेते आता शेंगदाणे काढून. छान असं टरफल निघालेलंच आहे. थोडंसं हलक्या हातानेच मी चोळलं तर खूप छान असे निघालेले आहेत. दोन भागामध्ये छान असे निघाले. पूर्ण एकही शेंगदाणे असं जॉईंट नाही की पूर्ण असं छान असं खुलून निघालेले आहेत. पूर्ण टरफल काढले. त्यानंतर मिक्सरमध्ये टाकले. आता थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे आपल्याला. जसे तुम्हाला म्हणजे काय म्हणतात, तुम्हाला जसं आवडेल, जसे तुमच्या घरात पसंती दिली जाते खायला, त्या पद्धतीने तुम्ही लाल तिखट ॲड करा. खूप छान लागते अशा पद्धतीने चटणी. आणि हां, मेन त्यांचं काय असतं, जसं त्यांनी बनवतात शेंगदाण्याची क्वालिटी चांगली असते, त्यासाठी त्या शेंगदाण्याच्या चटणीला तेल सुटलं जातं आणि थोडंसं ओल्या म्हणजे ह्याच्यामध्ये असतात चटणी बरं ती. आणि ह्याच्यासाठी मेन त्यांनी काय टाकतात, घण्याचं आपलं शेंगदाण्याचं तेल असतं ना, ते ॲड करतात त्यांनी. आपल्याला ते काय नाही. जरी तुमच्याकडे छान असं साजूक तूप असेल तर तेही तुम्ही थोडंसं टाकून वाटू शकता थोड्या क्वांटिटीमध्ये. जास्त दिवस जर टिकवायचं असेल तर ते टाकू नका, अवॉइड करा. आणि तुम्हाला लगेच जर खायचं असेल 15 दिवसाच्या आत, तर तुम्ही थोडंसं तूप किंवा थोडंसं तेलही टाकू शकता, जे आपण घरी रेग्युलर खातो ते. अशा प्रकारे मी मीठ घेतलेलं आहे, थोडंसं 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि 4 पाकळ्या लसणाच्या. छान असं त्याला बंद चालू मोडमध्ये मी वाटून घेणार आहे. आणि मेन हेच आहे बरं, तुम्ही खलबत्त्यात जरी वाटू शकता नसेल तर मग जे आपण मिक्सर आता लावलोत, आता बघा अशा पद्धतीने फक्त इतकंच की जे आपण चालू करतो बटन वाटण्यासाठी, तसं नाही, उलटं फिरवून घ्यायचं. उलटं फिरवल्यामुळे काय होतं, कारण की पूर्ण आपले शेंगदाणे पूर्ण बारीक होणार नाहीत. थोडेसे बंद चालूमध्ये मोठे राहतात का, कारण कोणाकोणाला असं राहते दाताखाली आलेले शेंगदाणे आवडतात. आणि मेन सोलापुरी चटणी अशीच असते, दाताखाली आलेला खूप छान अशी क्रंची आणि खमंग अशी टेस्ट लागते वरती शेंगदाणे छान असे भाजलेल्यामुळे. आणि ती भट्टीमध्ये भाजली असते आणखीनच चव छान लागते. त्यासाठी कशी वाटते माझी आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि चॅनलवर पहिली वेळेस असतो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मस्त अशी आपली रेसिपी सांगा कशी वाटली. बघा अशा पद्धतीने झाली आहे आता माझी चटणी. मी तरी तेल टाकलेलं नाही आहे, मी नंतर ॲड करणार आहे थोडंसं तेल. जर तूप असेल तर थोडंसं मंद आचेवर गरम करून त्यावरती तुम्ही तूप टाकायचं, डब्यामध्ये भरून ठेवायचं. आता मी खूप छान अशी बनवलेली आहे. कमीत कमी ही 200 टाकाच्या आसपास आहेच. क्वांटिटी सांगितली अंदाजे बरं, मी काय मोजून वगैरे नाही सांगितले तुम्हाला. अशा पद्धतीने झाली आपली. आणि जास्त असं बारीक पण नाही केली मी आणि जास्त असं मोठवाड पण नाही ठेवली. खूप छान अशी झालेली आहे. खमंग आणि इतकी अप्रतिम लागली ना, चपाती किंवा ज्वारीची भाकरी खूपच छान. आणि त्याच्यासोबत खाताना थोडंसं बाजूला तेल, आपण पहिलं कसं खात होतं, लाल म्हणजे भाकरी आणि लाल चटणी त्याच्यावरती तेल टाकून खात होताना लहानपणी, आम्हाला खूप आवडत होतं बरं. ते दिवस याद आले ना. कोण कोण खाल्ले अशा पद्धतीने सांगा बरं. लाल चटणी, तेल आणि भाकरी अप्रतिम लागत होती. ती दिवस गेलेच. आणि कधी कधी आमची आई काय करायची, भाकरी गरम गरम केलेली असली ना, त्याचा पापडा काढायचा, त्याच्यावर थोडंसं तेल लावायचं, त्याच्यावरचे मीठ टाकायचं, थोडीशी लाल तिखट टाकायचं, त्याचा रोल करायची किंवा मुटका करायची आणि आम्हाला आई द्यायची. खूप छान लागत होतं तशा पद्धतीने. ती पण कोण कोण खाल्ले तेही कमेंट करा, जरूर सांगा. आता मी सांगत होते ना, ती इतकं मला म्हणजे खाल्ल्यासारखं असं वाटत होतं ना, ते देखील आनंद वेगळाच बरं. आणि चला मग, कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जर सांगा. आजचा मेनू आहे मस्त अशी वांग्याची भाजी होती, भात आहे, भेंडीची भाजी आणि मेन आपली आजची रेसिपी शेंगदाण्याची चटणी आणि चपाती. अप्रतिम अशी चटणी झालेली होती. आत्ताही तुम्हाला सांगत होते ना, मी खाल्ली होती. अप्रतिम म्हणजे काय, ती टेस्ट खरंच खूप छान झाली होती. एक वेळेस करून बघा तुम्ही. आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.